ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद देतो प्रभूला, ज्याची भेट घेण्यासाठी आपण या ठिकाणामध्ये आलेलो आहोत. बरेच लोक लांबून आलेले आहेत. हडोली, अजून अकोला, खामगाव, फार लांब आहे. खामगाव, अमरावती ती बाजू. परंतु ज्यास आम्ही प्रभूकडे येतो, बायबल सांगतो तो आम्हाला घालवून देत नाही. आमेन. प्रश्न, अडचणी, समस्या हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग आहे. परंतु ज्याच्याकडे येशू आहे त्याच्याकडे ती समस्या अद्भुत रीतीनं नाहीशा होती. आमेन. काल मला एक व्यक्तीचा फोन आला आणि त्याने सांगितलं की एक सिस्टर आहेत, त्यांच्या पोटामध्ये गाठ आहे आणि ती टेस्टिंगसाठी जाणार आहेत. आणि ते म्हटले की सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना एक प्रकारची भीती की ती गाठ, डॉक्टरांना असं वाटलं कदाचित ती कॅन्सरची असेल. मग भीत त्यांनी फोन केला की पास्टर, आम्ही सोनोग्राफी करण्याच्या अगोदर प्रार्थना करा, आमचा विश्वास आहे प्रभू काहीतरी करेल. आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि आज सकाळी त्यांचा मेसेज आला की ज्या सोनोग्राफी करण्यासाठी गेले आणि सोनोग्राफी केली तर तिथली गाठच गायब झालेली होती. रिपोर्ट्स तर नॉर्मल आले, परंतु जी गाठ दिसत होती ती गाठ अद्भुत रीतीनं निघून गेली. ज्याची आम्ही सेवा करत आहोत, ज्याच्याकडं आम्ही आलेलो आहोत, हा देव धर्माला प्राप्त झालेला देव नाही. येशू म्हटलं नाही का, मी आलो ते जीवन देण्यासाठी, धर्म देण्यासाठी नाही. देव अस्तित्वात आले, देवाने धर्म स्थापन केलं. पण पहिला देव आहे की जो मानव रूप घेऊन आला आणि त्याने धर्म दिला नाही तर त्यानं जीवन दिलं. जीवन दिलं बरं का. इतका अलौकिक, इतका अद्भुत देव आहे. आणि सगळे आशीर्वाद आमच्या जीवनातले फक्त येशू भोवती फिरतात. आमेन. असं लिहिलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र त्यानं देऊ. देण्यामागचं धोरण तरी काय होतं? देवाची कुठली कल्पना होती की या आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्यानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी द्यावं? यहोवा देव होता, संदेष्टे होते, सेवक लोक होते. आणि यहोवा देवाचं अस्तित्व देव त्याच्या सेवकांच्या माध्यमातून दाखवत होता. जसं आम्ही पाहतो, मोशे होता, त्या मोशेला पाठवलं, तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य, आणि मोशेला त्यानं हातात काठी दिली आणि सांगितलं काठी उगार, समुद्राचं पाणी दुभांगेल. आणि बरोबर पाणी दुभांगलं. परंतु ज्या मोशेनं पाणी दुभांगलं, ज्या मोशेनं प्रार्थना केल्यावर खडकातनं पाणी निघलं, तो मोशे लोकांना जीवन देऊ शकत नव्हता. दगडी पाट्या खाली घेऊन आल्याबरोबर आम्ही पाहतो ईर्ष्येनं पेटला आणि लोक मूर्तीपुढं नाचत असताना या मोशेनं 3000 लोकांची कत्तल केली. का? कारण त्यांनी देवाला नाकारलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आल्यावर ज्यांनी पित्याला नाकारलं त्यांच्यासाठी वधस्तंभावर मेला आणि त्यांची आणि पित्याची पुन्हा त्यांनी गाठ घालून दिली. म्हणून हा सगळ्यांपेक्षा वेगळा देव आहे. आणि त्याला देव म्हणून घेण्यामध्ये पण आवडत नाही बरं का, त्याला देव म्हणून पण घ्यायला आवडत नाही. मग त्याने वेगवेगळी माध्यमं स्वतःला वापरली. तो म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे, मी खरा मित्र आहे, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. बरेच लोक म्हणतात तो कुठं म्हटला देव आहे. पुष्कळ लोकांचा आक्षेप आहे, येशू शास्त्रामध्ये त्यानं कुठं सांगितलं मी देव आहे. तो तर म्हटला की मी दास आहे, मी सेवा करण्यासाठी आलो. मग त्याच्यासाठी तर आम्हाला समजून घ्यायचंय की आम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहोत. आज आमचं टायटलच काय माहिती, आम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहोत. वाचूया इफिस्कराचं पत्र, पहिला अध्याय आणि त्याचं 3 आणि 4 वचन. इफिस्कराचं पत्र, पहिला अध्याय 3 आणि 4 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कोणामध्ये आशीर्वादित केलं? ख्रिस्तामध्ये.
कोणामध्ये आशीर्वादित केलं? ख्रिस्तामध्ये. कधी कधी आम्हाला ख्रिस्त सोडून आशीर्वादित व्हावं असं वाटतं. ही आमच्या डोक्यातली कल्पना आहे. आम्हाला ख्रिस्त नको, पण आम्हाला आशीर्वादित पाहिजे. परंतु देवपित्याची योजना, देवानं केलेलं प्लॅनिंग काय असेल तर तो म्हटला स्वर्गातले सगळे आध्यात्मिक आशीर्वाद. ऐका, ज्या देवानं आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवण्यामागचा हेतू काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मोशेला त्यानं पाठवलं, एलियाला त्यानं पाठवलं. मग त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या गोष्टीची गरज होती पूर्ण केली. मोशे मेला, एलिया मेला. मोशेनं रानामध्ये लावे पक्षी दिले, मान्ना दिला, खडकातलं पाणी काढून दिलं. त्याच्याबरोबर चालताना त्यांचे कपडे फाटले नाही, त्यांच्या चपला फाटल्या नाही. सगळं काही मोशेनं त्यांना दिलेलं आहे. परंतु मोशे संपला आणि मोशे बरोबर आशीर्वाद संपले. पुन्हा नवीन सेवकाला, पुन्हा नवीन संदेशाला पाठवावं लागलं. आता देवाला कळालं की स्वर्गातले आशीर्वाद संपू नये. ऐका, जे तुम्हाला मी सांगत आहे आणि ती गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगतो. मोशे मेला, आशीर्वाद संपले. एलिया मेला, आशीर्वाद संपले. मग आता कोणीतरी आशीर्वादाचं सातत्य किंवा जो कायमस्वरूपी आमच्यामध्ये राहणारा व्यक्ती देवानं पाठवला आणि तो म्हटला मी सगळे, कुठले आशीर्वाद वाचा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कोणामध्ये आशीर्वादित केलं? ख्रिस्तामध्ये. सगळे आध्यात्मिक आशीर्वाद ज्याला घेऊन मी पृथ्वी तलावरती पाठवलं. आणि मोशे मेला, एलिया मेला, पण येशू म्हणतो मी मरत नाही, मी जीवन आहे. आमेन. म्हणजे अनंत कालचे आशीर्वाद, सदा सर्व काळचे आशीर्वाद, टिकणारे आशीर्वाद, कायमस्वरूपीचे आशीर्वाद, तुमच्या पिढ्यानपिढ्या चालणारे आशीर्वाद, तुमच्या घराण्याला प्राप्त होणारे आशीर्वाद जर कोणामध्ये असतील तर शास्त्र सांगतं ख्रिस्तामध्ये ते आशीर्वाद आहे. हालेलुया. मग ख्रिस्तामध्ये ते आशीर्वाद असताना आम्हाला काय करायचं तर योहानाचं पहिले योहान आणि त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 12 वचन वाचा. पहिले योहान 5वा अध्याय 12 वचन. ख्रिस्तामध्ये सगळे आशीर्वाद आहेत. वाचूया. ज्याला तो पुत्र लाभला आहे, ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. त्याला काय लाभलं? जीवन लाभलं. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही, त्याला जीवन लाभले नाही. मग तो सगळे आध्यात्मिक आशीर्वाद कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. मग ख्रिस्तामध्ये आशीर्वाद लाभायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आहे तर आमचा लाभ खरा कोणता आहे? येशू हा आमचा लाभ आहे. मग पौल म्हणतो ना जगणे ख्रिस्ताने, मरणे मला लाभ आहे. म्हणजे काय? मी जगतो तर ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्तासाठी जगत असताना सगळे आशीर्वाद तर ख्रिस्तामध्ये. आणि योहान सांगतो की पाप आणि ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं. जर तुमच्याकडे येशू नाही, मग तुमच्याकडे जीवन आहे पण ते जीवन क्रिटिकल आहे, गुंतागुंतीचं जीवन आहे, अडचणीचं जीवन आहे, त्रासदायक जीवन आहे, रोग व्याधी विकार आहे, निराशा त्याच्यामध्ये आहे, डिप्रेशन त्याच्यामध्ये आहे, संघर्ष त्याच्यामध्ये आहे, यशाची खात्री नसलेलं जीवन नाही. परंतु ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं. म्हणजे नेमकं काय जीवन? म्हणजे नेमकं काय? शास्त्र सांगतं ख्रिस्तामधले सगळे आध्यात्मिक आशीर्वाद जे स्वर्गामध्ये देवानं स्थापित करून ठेवले होते आणि येशूला जगामध्ये पाठवलं आणि त्याच्याद्वारे सगळे आत्मिक आशीर्वाद आमच्या परिवारासाठी, आमच्या घरासाठी, जगण्यासाठी. लक्षात ठेवा, जगण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. आज जर तुमच्याकडे येशू नसेल, तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे शक्ती असेल, तुमच्याकडे ओळख असेल, तुमच्याकडे नातेवाईक असतील, परंतु तुमच्याकडे जीवन नाही. परंतु ज्यांच्याकडे येशू आहे, आम्ही मगाशी ऐकलं लाजरस कबरेमध्ये होता आणि येशू तिथं होता. त्याची बहीण त्याला वाचू शकली नाही. त्याच्या बहिणीचं स्टेटमेंट काय? त्याच्या शरीराचा आता वास येत असेल, तो मरून गेला आणि त्याचं शरीर सडलेलं आहे. जे तुमच्या जवळचे लोक आहेत ते तुम्हाला जीवन देऊ शकत नाहीत. पण शास्त्र सांगतं येशूला जगामध्ये पाठवण्याचा देवाचा हेतू हाच होता. जे कबरेत आहेत त्यांनी कबरेच्या बाहेर यावं, जे दुःखात आहेत त्यानं त्या दुःखातनं बाहेर यावं, जे निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेले आहेत त्यांनी त्यातून बाहेर यावं. म्हणून पुत्र लाभणं फार गरजेचं आहे.
मला येशू मिळाला का? मी ख्रिस्तामध्ये आहे का? येशूमध्ये माझी आत्मिक वाटचाल चालू आहे का? जर येशूला सोडून तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला, किती पण त्याला जगण्याचा प्रयत्न करा, ख्रिस्तच तुमच्याकडे नाहीये. तुमचा पैसा तुम्हाला वाचवू शकत नाही वाचवू शकत. तुमची ताकद पण तुम्हाला वाचवू शकत नाही, तुमची ओळख पण तुम्हाला वाचवू शकत नाही. पण बायबल सांगतं येशू तुम्हाला वाचवू शकतो. आमेन. आणि जगाला येशूची गरज आहे. आणि जर तुम्ही येशूमध्ये आहात, मला वाटतं त्या वचनामध्ये वाचा, हा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आपल्या प्रभू 3 आणि 4 वचन. व पिता धन्यवादित असो त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत, पहिली गोष्ट, जर पुत्र तुम्हाला लाभला तर त्याच्या समक्षतेमध्ये, म्हणजे त्याच्या बरोबर आमची सहभागिता पाहिजे. आमेन. देवानं पुत्र दिला कशासाठी? चर्चमध्ये ठेवण्यासाठी नाही. म्हणून इथं कुठं दिसत नाही, इथं क्रॉस, तो पण डेकोरेशनचा क्रॉस आहे. इथं गेल्यावर नाही चमत्कार घडणार, इथं गेल्यावर नाही. मग तसं असतं तर काय झालं असतं? सारखं आम्हाला इथे यावं लागलं असतं, फूल लावावं लागलं असतं, अगरबत्ती लावावं लागली असती, मेणबत्ती लावावं लागली असती, कोंबडं द्यावं लागलं असतं, बकरं द्यावं लागलं असतं. पण त्याला तिथं पण नाही, क्रुसावर पण तो नाही, गळ्यामध्ये घालून पण फायदा नाही, चर्चवरती लावून पण काही फायदा नाही. हा चर्चला ओळखावं म्हणून तो क्रूस लावला असेल, तुम्हाला कोणीतरी ओळखावं म्हणून क्रूस लावला असेल. पण तुम्ही क्रॉस तुमच्या आणि छातीवरती म्हणून काय तुमच्यावर येशू नाहीये. तुम्हाला त्याच्याबरोबर चाललं पाहिजे, त्याच्यावर संगती केली पाहिजे. जर त्याच्याबरोबर तुमची संगती, सहभागिता बरोबर, येशू संगती तुम्ही बोलत आहात, शास्त्र सांगतं सगळे आशीर्वाद कोणाबरोबर आहे? ख्रिस्ताबरोबर आहे. मग ख्रिस्त माझ्यावर असले तर आशीर्वाद माझ्याबरोबर असणार आहे. मग मला त्याच्याबरोबर चाललं पाहिजे ना. आमेन. प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही स्वतः चालतो, आम्हाला येशू नको आहे. कारण येशू जर आला तर तो आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हे करू नको, ते करू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नकोस, हे पिऊ नको, ते पिऊ नकोस, व्यभिचार करू नको, जार कर्म करू नकोस, शिवीगाळ करू नको, भांडण करू नको. पण आम्ही काय म्हणतो? आम्हाला हे पण पाहिजे आणि आशीर्वाद पण पाहिजे. मग येशू काय म्हणतो? जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो, माझ्या बरोबर ज्याला यायचंय, तर त्यानं आत्मनिग्रह केला पाहिजे, माझी संगती पाहिजे, माझ्या बरोबर चाललं पाहिजे. मग तुम्हाला हे सोडावं लागेल. तोडला कोणाला? जो कोणी माझ्या मागे तो पाहतो, त्यानं आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली पत्नी, आपली लेकरं, आपला मित्र, या सगळ्याचा त्याग करून माझ्या मागे यायला पाहिजे. ख्रिस्ताची संगती तुम्हाला अशी नाही मिळणार. जर ख्रिस्ताबरोबर चालायचं तर इकडं कुठंतरी तुम्हाला काटछाट करावी लागणार आहे. हे जे लोक आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं, हे सगळे तुमच्या बरोबर आहे, पण येशूच तुमच्या बरोबर नाही ना. मुख्य प्रॉब्लेम काय म्हणतो? नाही, माझे वडील माझ्या बरोबर आहे, मेल्यावर. मग माझी आई माझ्या बरोबर आहे, ती मेल्यावर. नाही, माझी पत्नी माझ्या बरोबर आहे, ती निघून गेल्यावर. सगळे निघून जातात, पण येशूचं अभिवचन काय? युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. इतकी मोठी संगती, इतकी जबरदस्त फेलोशिप, इतकं आणि सुंदर अभिवचन की तो आम्हाला आमच्या बरोबर नेहमी, तो म्हणतो जिथं तू जाशील तिथं मी तुझ्या बरोबर येईल. काही लोक तुमच्यावर सगळीकडे येणार नाहीत. एखाद्या व्यक्तीला जास्त डॉक्टर सांगतात ना, तुमची किडनी फेल आहे, दुसरा व्यक्ती त्याला किडनी देऊ शकत नाही, त्याला त्याची काळजी असते. मी त्याला दिलं तर मी कसा जिवंत राहणार आहे? आणि तुम्हाला माहिती का, हे किडनी देण्यासाठी किंमत चुकवावी लागते, पैसे द्यावे लागतात, फुकट नाही देत. येशूनं मात्र सगळी किंमत स्वतः चुकवली आणि सगळं काही तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. मग एवढी चांगली फेलोशिप. मग प्रभूनं सांगितलं, माझ्या पुत्राला तर मी वधस्तंभी देईलच, पण पुत्राला वधस्तंभी दिल्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबर चालावं लागणार आहे. चालायचं म्हणजे काय? स्वतःचा नाकार करून तुम्हाला चालावं लागणार आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे नाही तुम्हाला चालायचं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही तुम्हाला चालायचं. आता तुमच्या बरोबर जो आहे ना, त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला चालावं लागतं. पहा, ख्रिस्ताला त्या ख्रिस्ता संबंधानं म्हटलं की तो आमचा पती आहे, त्यानं आपली वधू, मंडळीला वधू म्हटलेलं आहे. आणि मंडळीला वधू म्हटल्यानंतर आम्ही पाहतो की वधूला वराच्या इच्छेप्रमाणे वागावं लागतं. समजा ती बायको त्या ठिकाणामध्ये आली, आत्ताचं ते लग्न वेगळं आहे, पण पूर्वीची जे लग्न असायचे त्याच्यामध्ये ते सगळं नियम सांगायचे. आमच्या घरात एवढे लोक आहेत,
मग तुम्हाला माझ्या घरातल्या लोकांचं सगळं करावं लागेल, डोक्यावर पदर घ्यावा लागेल, घरातलं झाडणं लोटणं करावं लागेल. हे सगळं बोलाचाली झाल्यावर यस म्हटल्यानंतर लग्न आता उलट आहे. ती सांगते मी जीन्स घालेल, मी टी शर्ट घालेल, मी अमकं करेल. मग तुझ्या माझ्याबरोबर पटतं का? आणि मग तो म्हणतो ठीक आहे करू आपण ॲडजस्टमेंट, पण ते टिकत नाही, ते तुटतं. पण ख्रिस्ताबरोबरची संगती जसा तुमचा वर तसंच तुम्हाला असं बनावं लागणार आहे. तशी संगती तुम्हाला करावी लागणार आहे. जसा तो दिसतो तसं तुम्हाला दिसावं लागणार आहे. जे त्याला आवडतं ते तुम्हाला करावं लागणार आहे. आणि मग प्रभूला काय आवडतं? जो कोणी माझा शिष्य आहे तो म्हणतो शिष्य होण्यासाठी जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती कराल, म्हणजे तुम्ही माझे शिष्य आहात, मी आणि तुम्ही माझ्या संगती चालत आहात. जर ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे तर तुमच्यामध्ये कोणाविषयी द्वेष नाही, तुम्ही कोणावरती रागवत नाही, कोणाच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये मत्सर नाही. तुमचं जीवन प्रभूला पसंत पडणारं जीवन, कारण तुम्ही त्याच्याबरोबर केलेला करार आहात. म्हणून तर आम्ही प्रबोधन घेताना म्हणतो ना ते आणि ती भाकर तो प्याला घेताना आणि पाळकाला म्हणावं लागतं हा माझ्या रक्तानं झालेला नवा करार आहे. कोणता नवा करार? जशी आपणावर तशी एकमेकावरती प्रीती करा. जर ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे, तुम्ही त्याच्याबरोबर चाललेला आहात, जर येशूचे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला स्वतःला रिपेअर करावं लागणार आहे, दुरुस्त करावं लागणार आहे, त्याच्यासारखं बनावं लागणार आहे. त्याला काय पसंत पडतं त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये दुरुस्ती तुम्हाला करावी लागणार आहे. आशीर्वाद तसे नाही मिळू शकत. सगळे आशीर्वाद येशूनं पित्यानं येशूमध्ये प्रत्येकाला देऊन ठेवलेले आहेत. पण येशूच्या बरोबर चालायचं तर त्याच्यासारखं त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला चालावं लागणार आहे. आणि त्याच्या इच्छेबरोबर चालत असताना आम्ही पाहतो की त्याच्याबरोबर आमची सहभागिता असणं फार गरजेचं आहे. त्याच्याबरोबर सहभागिता असायला पाहिजे. तर येशूच्या अवतीभोवतीच आम्हाला फिरायला पाहिजे. आमीन म्हणाल का? त्याच्यावर जर आम्ही येत ना सारखं ख्रिस्ताबरोबर पहा, लग्न झालेली पत्नी जी आहे ना, तिचा नवरा त्याची ड्युटीचा टायमिंग संध्याकाळी जर 6:30ला तो घरी येत नसेल ना तर ती अस्वस्थ झालेली असते. कुठं गेला, काय झालं? का तर तिला कळतं दिवसभर त्यानं कुठं पण असावं, पण संध्याकाळी त्याने माझ्याबरोबर असावं, कुटुंबामध्ये असावं. दिवसभर कामकाज करा पण येशूची संगती कधी चुकवू नका. मंडळीला त्याची गरज आहे. आणि प्रभूला पण ते वाटतं की नाही ती माझी वधू आहे आणि मी माझा समय माझ्या वधूबरोबर खर्च करावा, त्याच्या लोकांबरोबर खर्च करावा. आणि हे करत असताना त्याच्या अवतीभोवती राहा. जितकं तुम्ही त्याच्या अवतीभोवती राहाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू हा एक उत्तम प्रकारचा आणि तुमचा पती आहे आणि तुमचा देव आहे. आणि तो काय करतो, तुम्हाला काय कमी पडतं ना हे तुम्ही त्याच्या संगती राहिल्यावर त्याला समजतं. आणि त्याच्या अवतीभोवती राहिल्याशिवाय एक सुद्धा आशीर्वाद तुम्हाला नाही मिळू शकत. सिंगल सुद्धा एक सुद्धा आशीर्वाद तुमच्याकडे येऊ शकणार नाही. तुम्हाला अवतीभोवती फिरावं लागणार आहे. म्हणून तर आम्ही पाहतो येशू ख्रिस्त ज्या डोंगरावरती आणि प्रवचन देत होता ना, तर त्या ठिकाणामध्ये सगळे भुकेले लोक त्याच्या भोवती होते. ऐका, योहान त्या ठिकाणामध्ये एपिस्कराच्या पत्रामध्ये पौल काय सांगतो की सगळे आध्यात्मिक आशीर्वाद तुम्हाला येशू मध्येच ठेवलेले आहेत. आणि मग ही गर्दी येशूच्या मागे चाललेली आहे. आता 3 दिवस झालं त्यांनी भाकर सुद्धा खाल्ली नाही आणि डोंगरावरती येशूच्या जवळ बसलेले आहेत. आणि येशूच्या जवळ बसून येशू प्रवचन करतो. आणि प्रवचन करता करता लोकांच्या लक्षात नाही आलं, पण शिष्यांच्या लक्षात आलं. ते संगती होते पण त्याच्या भोवती नव्हते. लक्षात ठेवा, जे येशूच्या भोवती असतात ना त्यांना भूक तहान कधीच लागत नाही. मी शारीरिक भूकेविषयी सांगत आहे. कोणती शारीरिक भूक? डोळ्याची वासना, देहाची वासना, जगाची लालसा. जे येशूच्या अवतीभोवती राहतात ना, ना त्याला कुठलं व्यसन करावं असं वाटतं, ना कुठं भांडण करावं असं वाटतं, ना त्याला ड्रग्ज घ्यावीशी वाटते, ना त्याला आणि कुठल्या प्रकारचा व्यभिचार करूशी वाटतो. कारण येशू असल्या कारणानं इतकं त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही रममान होतो. त्याच्या समक्षतेनं आमचे विचार इतके बदलून जातात, आमच्या गरजाच बदलून जातात. जसं आम्ही पाहतो पेत्र डोंगरावरती असताना येशूला म्हणतो आपण इथंच राहूया, आता खाली जायला नको. 3 मंडप, एक मंडप तुमच्यासाठी, एक मंडप मोशेसाठी, एक मंडप एलियासाठी. आणि तो स्वतःला विसरून गेला. डोंगरावरची गर्दी सुद्धा आपल्या स्वतःला विसरून गेली. का? कारण ते येशूच्या अवतीभोवती होते. मग इकडं काय झालं, या येशूच्या शिष्याने येऊन येशूला सांगितलं हे 3 दिवस झाला आपल्या मागत आणि हे उपाशी आहेत.
अवतीभोवती असल्याचा परिणाम काय झाला माहिती का? येशूनं त्यांच्या गरजा भागवल्या आणि या सगळ्या लोकांना त्यांनी तृप्त केलं. हे अवतीभोवती संगती असल्यावर तुमची कोणती का गरज असे ना ती पूर्ण केली जाते. पण संगती पाहिजे, फेलोशिप पाहिजे. त्याला सोडून जर तुम्ही म्हटलं ना मी जगेल माझ्या इच्छेप्रमाणे, मला वाटतं तसं जगेल, तुम्ही अपयशी होणार, निराश होणार, तुम्हाला कोणीच जवळ करणार नाही. आणि लक्षात ठेवा, माणसं सोडली तर परत येतील. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, असतील शीत तर शीत जमा झाली की भूत सोडले लोक परत येतील तुमच्याकडे माल आल्यावर. आणि एकदा तुमच्याकडे पैसा नसला की तुम्हाला सोडून जातील. पण माझा देव तसा नाही, येशू तसा नाही. तुमच्याकडे काही नसताना तो येतो आणि तुम्हाला काहीतरी बनवून जातो. काही नसताना येतो बरं का, त्याचं वैशिष्ट्य काय, तुमच्याकडे काही नाही आणि तो येतो आणि तुम्हाला असं काही बनवतो. मी काल एक उपदेश हसता वाचता एक उपदेश प्रभूनं मला दिला. आणि एक आंधळा येशूच्या मागे चाललेला होता. मग येशूनं त्याला बरं केलं. सॉरी, आंधळा नाही, ज्याच्यामध्ये 6000 भूतं होती आणि ते भूत असणारा व्यक्ती तो त्या माणसामधली 6000 भूतं काढली. आणि काढल्यानंतर तो मनुष्य येशूला म्हणतो की आता माझ्यातली भूतं निघली, मी तुमच्या बरोबर येतो. आता येशू म्हणतो, बालकास माझ्याजवळ अहो कष्टी भाराक्रांत जनो तुम्ही सर्व माझ्याकडं. आणि हा माणूस म्हणतो मला तुमच्यावर यायचं, तर येशू म्हणतो माझ्यावर येऊ नको, तू माझ्यावर नको येऊ, तू म्हटलं जा. मला मोठा प्रश्न पडला, एवढे लोकांना येशू म्हणतो माझ्याकडे, अहो ताणल्यानो तुम्ही सर्वजण जलाशयाकडे या, पैका असलेले पैका नसलेले. पण हा भूतग्रस्त येशूला म्हणतो मला तुमच्या बरोबर यायचं, येशू म्हणतो माझ्या बरोबर येऊ नकोस. आणि मी म्हटलं प्रभू असं का? मग त्याने खाली असं लिहिलं, त्याला म्हटला जे मी केलं तुझ्या लोकांना जाऊन सांग. आणि ज्यावेळेस तो त्याच्या लोकांना जाऊन सांगायला गेला तर तो अध्याय संपतो आणि नवीन अध्यायाला सुरुवात होताना तिथं असं लिहिलं, हे ऐकून मोठा जमाव येशूला पाहण्यासाठी त्यानं गर्दी केली. हे मी तुम्हाला का सांगतो माहिती का? येशू आला ना की तुम्हाला असं काही बनवतो. आधी भूतग्रस्त होता पण आता तो एक साक्षीदार बनला गेला. म्हणजे काहीच नसताना काहीतरी तो बनवतो आणि हिरो बनून तुम्हाला जगामध्ये पाठवतो. ही येशूची संगती आहे, हे फेलोशिप आहे, हे आशीर्वाद आहेत. जगात तुम्हाला कोणी सुद्धा हिरो बनवू शकणार नाही, सगळे झिरो बनवून टाकतील. पण माझा प्रभू त्याच्या संगती राहिल्यावर तुम्हाला कोणीतरी स्पेशल बनवतो. म्हणून तो म्हणला माझ्या बरोबर येऊ नको, बाहेर जा. कालपर्यंत लोक तुला पाहून पळून जात होते, पण आता तू सांगशील त्या झुंडी माझ्याकडे येतील. हे जे परिवर्तन फक्त येशूच करतो. म्हणून त्याच्या बरोबर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट वाचा त्याच्यातच, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कोणामध्ये आशीर्वादित केलं? ख्रिस्तामध्ये. म्हणजे ख्रिस्त असला तरच आशीर्वाद आहेत. आमेन. मध्ये म्हणजे कळतं का तुम्हाला? तुमच्या तिजोरीमध्ये, घरात जी तिजोरी आहे ना, आणि त्या तिजोरीत आशीर्वाद आहे, मग तुम्हाला सापडावं कुठं लागेल? घरात. तिजोरी घराच्या बाहेर आहे का? समजा मी म्हणतो मला पैसे, आता एटीएम आहे तुमच्याकडे, तुम्ही बँकेत जाता. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी काय करायला लागत होतं? घरात जायचे, पैसे काढायचे, मग बाहेर. आता एटीएम आहे म्हणून तुम्ही कुठं पण पैसे काढू शकता. आता पण तुम्हाला जे पाहिजे ते जगात कुठेही मिळेल, कारण ती एटीएम आहे. सैतानानं एटीएम आणलं. तुला काय पाहिजे? शांती पाहिजे, चल थिएटरमध्ये बस, 3 तास शांती. 3 तासानंतरची शांती संपते. तिथं फसवलं जातं, एटीएम मध्ये फसवलं जातं, तुमचं कार्ड बदली केलं जातं. पण इकडं चेंजेस होऊ शकत नाही, इथं बदल होऊ शकत नाही. इथं परफेक्ट आशीर्वाद आहेत, इथं फसवणूक नाहीच आहे, इथलं डुप्लिकेट नाहीच आहे, सगळं काही ओरिजिनल आहे. मग ख्रिस्तामध्ये तुम्हाला सापडायला पाहिजे. आणि ख्रिस्तामध्ये सापडायचं म्हणजे त्याच्या समक्षतेमध्ये, फेलोशिप मध्ये. दुसऱ्या भाषेमध्ये, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमले तर मी त्यांच्यामध्ये. फेलोशिप म्हणजे कुठं जमलं पाहिजे? म्हणजे कुठं? मंडळीमध्ये. कुठं? बोला तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा. देवाच्या. तुम्ही दोघं किंवा तिघं एकत्र जमले की येशू तिथं आहे. मग आज तुम्ही इथं आला म्हणजे इथं कोण आहे? येशू. आणि येशू मध्ये सगळे आशीर्वाद आहेत. तो आहे म्हणजे काय फुकट आला का? नुसतं तुम्ही आला, या आणि जा. ते
काय हळदी कुंकवाला नाही बोलवलं तुम्हाला, आशीर्वादासाठी बोलवलेले. आमेन म्हणाल का? आमेन. आशीर्वादासाठी काहीतरी तुम्हाला गिफ्ट, काहीतरी बक्षीस तुम्हाला घेऊन जायचंय. इथं तुम्ही आला, ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आहे. दोघं किंवा तिघं माझ्या नावानं हजर आहे, मी त्यांच्यामध्ये आलो आणि तो आल्याबरोबर त्याच्या समक्षतेमध्ये तुमच्या गरजांची पूर्तता आहे. आमेन. 100% तुमच्या गरजा पूर्ण होतात. हालेलुया. पण त्याच्या बरोबर तर यायला पाहिजे ना, संगतीमध्ये यायला पाहिजे, फेलोशिपमध्ये यायला पाहिजे. काही लोक काय करतात माहिती का, येतात आणि तेवढ्या पुरता आशीर्वाद घेऊन घरी जातात. तो काढून घेतो, परत काढून घेतो. तो देव आहे. परत प्रॉब्लेम येतात. मग काय होतं, अहो तुमच्या प्रभूने नोकरी दिली, आता ती गेली, तुम्ही गेला, ती गेली. चर्चमध्ये आलो, माझं लग्न झालं, पुढं नवरा सोडून गेला. तू येशूला सोडलं, तुझा नवरा तुला सोडून गेला. काय देव तुला फुकट आशीर्वाद देणार आहे? तुला त्याच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे, फेलोशिप मध्ये राहायला पाहिजे. आशीर्वाद त्याच्यामध्येच आहे. तुम्ही इकडे तिकडे कसं फिरू शकता? कसे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे? चांगली नोकरी, चांगलं कुटुंब, तुमचं भविष्य, हे सगळं ख्रिस्तामध्ये बंदिस्त आहे. त्याच्या फेलोशिप मध्ये राहायला पाहिजे. पुढं त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आशीर्वादित केलं आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या, पहिली गोष्ट, आपण त्याच्या समक्षतेत फेलोशिप मध्ये असलं पाहिजे. पवित्र. दुसरी गोष्ट, कसं असलं पाहिजे? पवित्र. जर येशू मध्ये आशीर्वाद आहे तर तो म्हणतो त्याच्या समक्षतेमध्ये तुम्हाला तसं चालून उपयोग नाही. आमेन. तुम्हाला पवित्र पण व्हावं लागेल. आमेन. म्हणून तर मी पाहतो, आंधळा भिकारी वाटेवरती बसून भीक मागत असताना येशूला त्यानं पाहिलं आणि म्हटलं, अहो दावीद पुत्र, माझ्यावरती दया करा. पण जाताना आपलं वस्त्र तिथंच टाकलं त्यानं, नाही का? भिकाऱ्याला एक वस्त्र असतं, कारण त्या वस्त्राशिवाय त्याला कोणी भीक देणार नाही. मी जर सूट बूट घालून बसलो आणि बाहेर म्हटलं द्या मला, काय 4 लोक देताना काय म्हणतात, काम धंदा कर की दिसतोय तर चांगला धष्टपुष्ट, नाही का? मीच कितीतरी लोकांना डायलॉग मारली. ते नवी पेठमध्ये गेल्यावर एकाने एकदम चांगला तरुण आला, तो म्हटला, साहेब वडापाव खायला 10 रुपये दे. म्हटलं, अरे काम कर की, घेऊन चला ना मला कामाला. आलो गपचूप निघून, कारण डायलॉग मारणं सोपं आहे, पण तुमचं जे वस्त्र आहे ना, त्या वस्त्रावरती दिशा ठरली जाते. आता इकडे येशूकडे तो आला, अहो दावीद पुत्र, माझ्यावरती दया करा. पण त्याला माहितीये, ज्याच्याकडे मी चाललेलो आहे ना, तो पवित्र आहे. माझी वस्त्र घेऊन मी तिथं नाही जाऊ शकत. या वस्त्राला मला काढलं पाहिजे. म्हणून तर आम्ही पाहतो, ज्या दिवशी या योसेफाला पोटीपराच्या घरामध्ये पोटीपराची पत्नी त्याच्या वस्त्राला हात लावते ना, योसेफ सुद्धा वस्त्र तिथंच टाकून निघून जातो. का? कारण त्याला माहितीये, हे अपवित्र वस्त्र आता मी घेऊन माझं व्हिजन, माझं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. जर ख्रिस्ताबरोबर तुम्ही चालत आहात तर पवित्र पण बनलं पाहिजे, शुद्ध बनलं पाहिजे. येशूच्या संगती जसं चालत असताना, आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये जगत असताना पवित्रतेचं जीवन जगलं पाहिजे. तुमचा देव पवित्र आहे आणि त्यानं प्रार्थना पण आम्हाला शिकवली, तुझं नाम पवित्र मानलं. ऐका, का पवित्र असणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. काही लोक म्हणतात की एवढं घाणेरडं जीवन ते जगतात, तरी कसं काही त्यांना आणि सगळे आशीर्वाद आहेत. मग समजा देवानं सगळ्या लोकांना आहे तसंच आलं, त्यांना आशीर्वाद दिले, मग देवाचं कार्य तरी कसं होणार आहे? लोक देवाकडे वळतील तरी कसे? ज्यास प्रभू तुमच्याकडे पाहतो ना, त्यास तुम्हाला पवित्र करण्याचं तो आटोकाट त्याच्या वचनाच्या द्वारे प्रयत्न करत असतो. त्याचं वचन तुम्हाला शुद्ध करण्याचं काम करतं. शास्त्र सांगतं, जे वचन तुम्ही ऐकलं त्या वचनानं तुम्ही शुद्ध झालेले आहात. देवाच्या संगती तुम्ही चालत आहात. हे वचन तुम्हाला रोज रिपेअर करतं. का संगतीमध्ये यायला पाहिजे? का फेलोशिप मध्ये यायला पाहिजे? का चर्च मध्ये यायला पाहिजे? का तुम्हाला आज चर्च मध्ये जाऊन असं कोणतं तुमच्यामध्ये बदल घडणार आहे? ते चर्च मध्ये देवाचं वचन ऐकल्यावर ते तुम्हाला शुद्ध करण्याचं काम करत आहे. हे तुमचं मन परिवर्तन करतं, तुमचं जीवन बदलतं. आज कित्येक लोकांच्या साक्षी मी ऐकतो, पुष्कळ लोकांनी आणि मला सांगितलं की पूर्ण व्यसनाच्या अधीन गेलो होतो, पण जेव्हापासून वचन ऐकलं मनाला टोचणी लागली, सगळं सोडलं आणि असं वाटतं नाही आता जगायचं तर फक्त प्रभूसाठी जगायचं. का? जर वचनच लोकांपर्यंत गेलं नसतं, या वचनाला लोकांपर्यंत आपण पाठवलं नसतं, तर लोकांच्या रिपेअरिंगची प्रक्रिया सुरू झाली नसती. म्हणून तर आम्ही पाहतो, व्यभिचारी स्त्रीला येशूकडे आणलं आणि सगळ्या लोकांनी शास्त्र घेऊन येशूकडे घेऊन आले आणि म्हटलं की व्यभिचार करताना सापडलं तर दगड मार करावा असे आज्ञा आहे. प्रभूजी आपलं मत काय?
येशूनं बरोबर त्यांची मेक ओळखली आणि म्हटलं, पहिला दगड त्यानं मारा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. आणि मग ते लोक दगड टाकून निघून गेले आणि येशू तिच्याशी बोलू लागला, भाई तुला दंड देणारे कुठे आहेत? सगळे निघून गेले का? ती म्हटली, प्रभूजी सगळे निघून गेले. कोणीच तुला दगड मारणारा थांबला नाही का? कोणीच नाही. आणि मग तो बोलला, जा इथून पुढं पाप करू. म्हणजे शुद्ध बन. आमेन. येशूची उपस्थिती, आशीर्वाद जर ख्रिस्ताबरोबर आहे तर ख्रिस्ताचं शिक्षण पण महत्वाचं आहे. आमेन. शिक्षण तितकंच महत्वाचं आहे. मग ती परत व्यभिचार करण्यासाठी नाही गेली, ती बदलली, तिचं परिवर्तन झालं. शिष्यांना सोडून याकोबाच्या विहिरीवरती शमरोनी स्त्रीकडे जाताना त्या विहिरीवरती येशूचा संदेश काय होता? जा तुझ्या नवऱ्याला बोलून आण. महाराज मला नवरा नाही, ठीक बोललीस, आतापर्यंत 5 होते, अजून 6वा एक व्यक्ती तुझ्या घरामध्ये आहे. तिच्याशी संभाषण केलं, तिला कळलं तिचं पाप तोटला आणि त्याने तिच्या पापाला दाखवलं. ती परत नवऱ्याकडे गेली नाही दुसऱ्याच्या. शास्त्र सांगतं ती स्वार्थिक बनवून अख्खा शमरोन तिने प्रभूकडे आणलेला आहे. ही शुद्धता, हे आशीर्वाद तुम्हाला कधी मिळतात? ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या संगतीमध्ये राहता. एका व्यक्तीला खरंच तो येशू बरोबर चालल्या आणि चालत आहे हे ओळखायचं कसं माहिती का? त्याच्या जीवनाची शुद्धता. रोज प्रभू त्याला शुद्ध करत असतो. रोजच्या जीवनामध्ये त्याचं बोलणं बदललेलं असतं, त्याचा व्यवहार बदललेला असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारचे दुष्टभाव नाही, कधी राग नाही, कधी द्वेष नाही, कुठल्या प्रकारचा लोभ नाही, कधी कुणाला फसवत नाही. जक्कयच्या घरामध्ये येशू गेला आणि त्याचं परिवर्तन काय? तो म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरिबाला देऊन टाकतो. हे परिवर्तन कधी? येशूच्या संगती राहिल्यावर. आशीर्वाद जर मिळवायचे, स्वर्गातले आशीर्वाद, ऐका, जक्कयाकडे काय कमी होतं? जर अर्धद्रव्य गरिबाला दिलं तर त्याच्याकडे काय राहणार? पण त्याला माहिती होतं, मी फार कमवलं, भरपूर पैसा कमवला आणि आता मला पैसा नाही तर स्वर्गातले आशीर्वाद पाहिजे. मग तो देऊन टाकतो गरिबाला. त्याला जगातला आशीर्वाद नको, स्वर्गातला आशीर्वाद हवा होता. लक्षात घ्या, पैशानं तुम्हाला जग मिळेल पण स्वर्ग मिळवण्यासाठी तुम्हाला प्युरिटीची गरज आहे. शुद्ध होणं फार गरजेचं आहे. आणि शुद्धता देवाच्या वचनाशिवाय कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. प्रियांनो, मी किती स्वतःला क्लिअर करण्याचा प्रयत्न करू, माझ्यामध्ये थोडं तरी राहणारच आहे. राग तर राहील, लोभ तर राहील, रुसवे फुगवे तर राहतील का? मी स्वतःला आणि शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या प्रभू माझ्या बरोबर येतो, येशू, त्या स्त्रीला त्या पापावरती विजय मिळवणं फार कठीण होतं. पण येशू आला आणि त्या बाईला म्हटलं, बाई इथून पुढे पाप करू नकोस. शास्त्राचं त्याच्यानंतर इतिहासच बदलून गेला. ते बाई पापात कधी सापडली नाही, ती येशूच्या सहवासामध्ये सापडली. हे जे परिवर्तन आहे, ही पवित्रता येशू बरोबर असल्या कारणानं तुम्ही पवित्र झाला आणि तिकडं येशू मधले सगळे आशीर्वाद तुम्हाला यायला सुरुवात झाली. पवित्र झाल्यावर अशीच नाही आशीर्वाद येणार. नोकरी पाहिजे, ती मुखातली पवित्रता देवाकडे द्या, ती संगतीमधली पवित्रता देवाला द्या. आता जगातली मैत्री करू नका, आता तुमचा मित्र येशू, त्याच्याबरोबर जास्त संगती करा, त्याच्याशी बोला. तो तुम्हाला सांगतो हे चुकीचं आहे, हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे. राग आल्यावर तो सांगतो, मनोज रागावू नकोस, मी आहे ना, तुला कळतं का नाही मी बाजूला आहे. आणि मग आपोआप मी कंट्रोलमध्ये. नाही रे, प्रभू मला पाहत आहे, माझे आशीर्वाद निघून जातील. मग कधी कधी आम्हाला कळतं, नाही मी माझ्या रागावरती नाही विजय मिळू शकलो. आणि मग आपोआप स्वतःमध्ये बदल करतो, गुडघे टेकतो, प्रार्थना करतो, देवाला याचना करतो, प्रभू चुकलो, मला सोडून जाऊ नकोस, माझ्या जवळ राहा. दावीद एवढा मोठा राजा असताना सुद्धा प्रत्येक चुकानंतर आणि तो म्हणतो, मी रात्री माझं अंथरूण अस्वांनी भिजवून टाकत होतो. का? कारण या अस्वांनी त्याची शुद्धता, त्याला शुद्ध करण्याचं काम केलं. तो देवाच्या दृष्टिकोनातून स्वतःला शुद्ध करण्याचं काम करत होता. म्हणून शास्त्र सांगतं, आता ख्रिस्तामधले आशीर्वाद, तुझ्याच कुळातनं येशूचा जन्म होईल, इतके आशीर्वाद त्याच्यामध्ये राहिले. पवित्र जीवन जगा, बोलण्यातलं पावित्र्य, व्यवहारातलं पावित्र्य. कधी सुद्धा अपवित्र शब्द मुखातनं बाहेर पड. अपवित्र शब्द कोणते? मुखाने शिवीगाळ नाही, कोणाला दुखावणं हे सुद्धा मुखातली अपवित्रता आहे. कोणी पण तुमच्या बोलण्यानं नाही दुखावला पाहिजे, डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. एक संदेश प्रभूनं मला दिला काल, मी त्याच्यावरती 2 दिवस मी त्याच्यावरती, एका दिवसात झाला नाही, मी 2 दिवस त्याच्यावरती मनन केलं. आणि तो संदेश होता, असं कोणतं पाप की ज्या पापामुळं मरण आमच्यामध्ये येतं, असला संदेश. अनेक पाप आहेत, पण काही जी पाप आहे याच्याने मरण पक्क आहे, हे बायबलमध्ये दिलेलं आहे.
आणि त्या पापांचं ज्यावेळेस विश्लेषण केलं त्यास कळतं, अरे ही साधी साधी पाप आहेत, ती रोज आमच्या जीवनातनं घडतात, याच्यावरती आम्हाला विजय मिळवला पाहिजे. आणि जर विचार केला तर जगामध्ये 95 ते 97% ख्रिस्ती लोक या प्रकारच्या पापामध्ये आहेत आणि मरण त्यांच्यामध्ये त्यांना माहीत सुद्धा नाही आहे, पण ख्रिस्ती जीवन जगत आहेत, प्रार्थना करत आहेत, सगळं काही आहे. पण पौल त्या ठिकाणामध्ये म्हणतो की हे मरण तुमच्यामध्ये पसरण्याच्या अगोदर. मला काही व्यक्तीने प्रश्न केला होता, असं कोणतं पाप आहे पाळक साहेब की ज्याच्यानं मरण आमच्यामध्ये येतं? त्यास मी त्याला म्हटलं की नाही बाबा, पापाचं वेतन मरण आहे, सगळंच पाप आम्हाला मरणाकडे घेऊन जातं. परंतु ज्यावेळेस देवाने एका वेगळ्या दृष्टिकोनातनं मला ते पापाचं दाखवलं की असली पाप जी आहेत ते मनुष्यामध्ये मरण आणण्याचं काम करत आहे, त्याच्यासाठी आम्हाला शुद्ध आणि पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू संभाळ, दावीद म्हणतो. मनुष्याला अपवित्र कोण करतं? शास्त्र सांगतं, जे बाहेरून आत जातं ते माणसाला अपवित्र करत नाही, जे आतून बाहेर निघतं ते माणसाला अपवित्र करतं. काय आमच्या मुखातनं निघत आहे? म्हणून येशू आल्यावर पहिल्यांदा तुमच्या तोंडावरती नियंत्रण आणतो आणि त्याची संगती. एकदा तोंडावरती नियंत्रण आलं की आपोआप सगळे आत्मिक आशीर्वाद ख्रिस्तामध्ये प्राप्त होतात. सगळे आशीर्वाद तर तोंडामुळे जातात, नाही? ज्यावेळेस शमरुणाभोवती वेढा पडला, देवानं सांगितलं की संदेशाला सांगितलं आणि उद्या स्वस्ताही होणार आहे. त्यानं देवावर ऑब्जेक्शन घेतलं आणि तो काय म्हटला? देवानं आकाश कपाट उघडली तरी एवढी स्वस्ताई होणं तो म्हटलं हे होईल, पण यातला भाग तुला. शेवटी तोंडानं आशीर्वाद गेले की नाही? म्हणून हे जीवन तसं असणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट वाचूया, चौथी गोष्ट. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत, आपण त्याच्या समक्षतेमध्ये पवित्र, पहिलं पवित्र व निर्दोष असावे. दुसरं कोणतं? निर्दोष असावे. आता जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तुम्हाला तर आशीर्वाद पाहिजेत, आणि आशीर्वाद जगातल्या दोषी व्यक्तीला कधीच मिळणार नाही. दोष तुमच्यामध्ये असता कामा नये. वचनामध्ये सांगितलं, पुन्हा एपिस्कराचं पत्र पहिला अध्याय 3 आणि 3 वचन वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत आशीर्वादित केलं. कशाप्रमाणे आशीर्वादित केलं? त्याप्रमाणे ऐका, आपण त्याच्या ख्रिस्तामध्ये त्यांना आशीर्वादित केलं, पण कशाप्रमाणे? मार्ग दाखवला त्याने. आशीर्वाद व्हायचंय. आम्ही म्हणतो नाही का, येशू माझ्यामध्ये ये, येशू माझ्या देवा माझ्यामध्ये बा, प्रभू माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये. मग म्हटल्यावर लगेच येतं का? जक्कई त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी जायचंय. मग तो घरी गेला. मग घरी कशासाठी जायचं ते तर माहीत पाहिजे ना. मग जक्कई येशू जक्कईच्या घरी गेल्यावर कारण काय होतं? या घराला तारण प्राप्त व्हावी. पण तारण गेल्या म्हटला का झालं, मी आलो, तुझ्या घराचं तारण झालं? नाही, प्रोसेस सुरू झाली तिथं. जक्कई बसला, जेवण वाढलं. येशू जेवायला नव्हता आला, पण तो त्याच्याशी चर्चा करू लागला. येशू बोलतो, त्याच्या वेगळं काहीतरी करत असतो. ज्या याकोबाच्या विहिरीजवळ आला त्याच्या अगोदर असं लिहिलं, त्याला भूक लागली आणि त्याने शिष्यांना भाकरी आणायला पाठवलं. मग त्याच्यानंतर हे शिष्य भाकरी घेऊन आले का नाही आणि येशू जेवला का याच्याविषयी कुठलाच उल्लेख नाही. पण तिथं संभाषणाची चर्चा होती, आणि ती चर्चा काय होती? याला खरी भूक कोणती होती? तर त्या बाईचं परिवर्तन. येशू जक्कयाच्या घरी जातो ना, तर त्याची खरी भूक कोणती आहे? जक्कयाचं परिवर्तन. मग जक्कयाचं परिवर्तन कसं होणार आहे? त्याला त्याचं पाप दिसलं पाहिजे. मग इकडे येशू घरी आला, त्याला त्याचं पाप दाखवलं, तो कुभांडानं घेतलं, हे माझं पाप आहे. लोकांचं द्रव्य लुटलं, हे मी माझं पाप आहे. आम्हाला आमचं पाप तर दिसायला पाहिजे ना. मला सैतान काय सांगतो? तू खूप पवित्र आहे, तू बाकीच्या लोकांसारखा नाही. जसं तो शास्त्री प्रार्थना करतो, परुषी प्रार्थना करतो, आणि त्याची प्रार्थना काय? मी याच्यासारखा नाहीये. निर्दोष जीवन जर जगायचं असेल ना, तर तुम्हाला ख्रिस्तालाच पाहावं लागणार आहे. निर्दोष जीवन जगायचं. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताकडे पाहत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये दोष असल्याची भावना कधीच तुम्हाला जाणवणार नाही. आम्ही पाहतो यशया संदेष्टा, जगाला हाय हाय करणारा संदेष्टा, पण तो म्हणतो, त्यानं मी आणि वेदीवरचा इंगळ आणला आणि तो माझ्या मुखाला लावला, आणि त्यास मी म्हणतो मला हाय हाय.
त्याला स्वतःचा दोष दिसला, तर तुम्हाला तुमच्यामध्ये निर्दोषत्व यायला पाहिजे. तर ख्रिस्ताच्या संगती राहिल्याबरोबर जो ख्रिस्त निर्दोष जीवन जगला, त्याला कुठलाच दोष त्याच्यामध्ये सापडला नाही. असं लिहिलंय, त्यानं मारणाऱ्यांपुढे आपले गाल केले, दाढी उपटणाऱ्यांसमोर आपलं तोंड केलं, मारणाऱ्यांपुढे त्याने आपली पाठ केली, परंतु त्यानं चकार शब्द काढला नाही. या जगामध्ये जर तुमचं निर्दोषत्व ख्रिस्ताबरोबर तुम्ही चालत आहात तर दोषी सापडू नका. कोणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करणं म्हणजे तुम्ही दोषी आहात. तुम्हाला निर्दोष जीवन जगायचं आहे. निर्दोष जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारच्या बिब्लिकल शास्त्रीय दृष्टिकोनातनं, पवित्र शास्त्र सांगतं त्या पद्धतीनं एकाही चुकीमध्ये तुम्ही सापडू नका, एक सुद्धा. देवाला दोष देणं सोपं आहे. तुम्हाला वाटतं कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे, आणि मग ती प्रार्थना नाही केली तर आम्ही म्हणतो, का पाळक साहेब आम्ही एवढे उपवास केले, एवढी प्रार्थना केली, देव आमचं काय ऐकत नाही. तुझ्यातले दोष काढून टाकावेत. तुझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, ते दोष निघून गेले पाहिजेत. आशीर्वाद मिळण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या दोषांची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. त्यांनी म्हटलं, काय लिहिलं वाचा, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत कसं असावं, पवित्र व निर्दोष असावे. निर्दोष असावं. ऐका, इकडं मगाशी पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की पहाटेच्या समयी एक स्त्री व्यभिचार करत असताना लोकांना सापडली. ऐका, आणि मग त्या स्त्रीला घेऊन ते येशूकडे आले, आणि त्यांनी बायबल पण काढलं, आणि बायबल मधली वचनं काढून येशूला दाखवायला सुरुवात केली. कोणी व्यभिचार करताना सापडलं, दगडमार करायला पाहिजे. बायबल काय सांगतं की तुम्ही ख्रिस्तामध्ये सापडला, त्याच्या संगतीमध्ये राहिला, तर तुम्ही निर्दोष असायला पाहिजे. कोण निर्दोष असायला पाहिजे? तुम्ही. ती स्त्री दोषी आहे निर्दोष आहे हे देव ठरवेल, पण जे तुम्ही तिला घेऊन आला ते तुम्ही निर्दोष सापडायला पाहिजे ना, ते तुम्ही निर्दोष सापडायला पाहिजे. मग या लोकांनी काय केलं, त्यानं तिचा दोष घेऊन येशूकडे आले. आता येशू तो येशू आहे, तो सगळ्याचे दोष त्याला माहिती आहे, तुमच्यामध्ये काय चूक आहे त्याला माहिती आहे. अहो ते म्हणले, नाही इथं लिहिले ती व्यभिचार, आम्ही नाही व्यभिचार करताना सापडलो. प्रश्न तो व्यभिचार करतो, शिवीगाळ करतो, हे करतो ते नाही. पाप म्हणजे पाप, कोणतं पण पाप तुझ्यामध्ये आहे ना. मग येशूनं अगदी मार्मिक शांतपणे त्यांना विचारलं, दगड घेऊन आला ना तुम्ही, पहिला दगड त्याने मारायचा ज्याने अजूनपर्यंत पाप, म्हणजे येशूच्या समोर असताना पण सगळे दोषी होते. म्हणतो मी 95% लोक, 95 म्हणण्यापेक्षा इथं 100% लोकांमध्ये दोष होता, पण ते एका बाईचा दोष घेऊन ख्रिस्ताकडे आले. पण येशूकडे आल्यावर येशू पहिल्यांदा प्रत्येकाचं परीक्षण करतो, आणि तिथं असं लिहिलं की त्यांना असं वाटलं की आम्ही काय करतो याला काय माहिती आहे. तो काही केला नाही, त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, तुमच्यामध्ये पहिला दगड त्यांनी मारावा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. लोक दगड घेऊन थांबले, त्यांनी जमिनीवर लिहायला सुरुवात केली. मनोज तेलोरे बिडी पिताना सापडला, आणि ते फक्त मलाच दिसत होतं, पित नाही बरं का मी. ते चॅनलवरती बघणारे लगेच चालू करतील, ते विचार करताना सापडला अमका व्यक्ती लिहिलं, आणि ते फक्त बघणाऱ्या व्यक्तीला दिसत होतं. कारण प्रभू कोणाचा दोष उघड करत नाही, परिवर्तन व्हावं हा त्याचा उद्देश आहे. एक एक व्यक्ती दगड टाकून निघून गेलं. एक दोषी व्यक्ती त्या ठिकाणात सापडली. प्रभूने तिला विचारलं, दगड मारणारे सगळे निघून गेले का? ते म्हटले, होय प्रभू सगळे गेले. कोणीच तुला दोष लावला नाही का? कोणीच नाही लावला. जा इथून पुढे पाप करू नको. म्हणजे येशूनं तिला निर्दोष ठरवला. हालेलुया. दोष काढून टाका, त्याच्याशिवाय आशीर्वाद तुमच्यामध्ये येणार नाही. असे कोणते दोष आहेत, कोणत्या चुका तुमच्यामध्ये आहेत? आम्ही म्हणतो की प्रभू आम्हाला आशीर्वाद दे, तो म्हणतो दोष तर निघून जाऊ दे ना. दोष घेऊन मी कसं काय तुला आशीर्वाद देईल? तुझ्यामध्ये ज्या असणाऱ्या चुका आहेत त्या निघून जाऊ दे. तुला पुष्कळ आशीर्वाद पाहिजे. आणि वचन काय सांगतं, मी सगळे आशीर्वाद कोणाकडे दिलेत? आशीर्वाद कोणाच्या हातात आहे? ख्रिस्तामध्ये. मग आता ख्रिस्त सूचना देणार आहे, आशीर्वाद पाहिजे तर हे करा, ते करा, ते करा, ते करा, नाही का? आता या देशात राहायचं तर सूचना आहेत पंतप्रधान, आधार कार्ड जोडा, लिंक करा, पॅन कार्ड लिंक करा. किती ताप झाले नाही का? हे झालं की ते झालं की ते, कुठं मत टाकायला जातो आता ते म्हणले मतदान पण मतदार याद्याला पण आधार कार्ड लिंक करा. कशासाठी? कळलं पाहिजे ना कोण कितने पाणी में, कुणाकडे किती बॅलन्स आहे, काय करतोय, हा चोर आहे का काय.
लोकांना ते आधार कार्ड टाकताना सगळ्याला वाटलं चला चला पेन्शन मिळणार, अमकं मिळणार, तमकं मिळणार. आता चोरी करा, तुमचा ठसा तिथे, तुमचे डोळे सगळे लिंकच. चोर झटक्यात घरात पकडून त्याला उचलून कैद खात्यात टाकतील. का? आधार कार्ड लिंक केलंय. माहिती कोण आहे तो, त्याचे ठसे घेतलेले. तुम्हाला माहित पण आहे ठसे का घेतले, ठसे घेऊन ठेवले त्यांनी. सरकारला माहिती आहे हे चोरटे नंतर सापडले पाहिजेत आणि त्यांनी ह्याच्यावरती जे ठसे आहेत ना, आणि ते ठसेला मग हे सगळं एकमेकाला लिंक केल्यावर ते म्हणतात आता सगळं रेशनिंग तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला मिळेल. अहो पण तुम्ही सापडणार ना चोरी करताना, पुण्यामध्ये सापडणार ना तुम्ही. सरकारच्या सूचना आहेत. आता तुम्हाला तर स्वर्गातले आशीर्वाद आहेत, मग स्वर्गातले आशीर्वाद मिळवण्यासाठी ख्रिस्तानं सांगितलेल्या सूचना पाळाव्या लागतील. आणि ख्रिस्त काय सूचना करतो? निर्दोष जीवन जगा. त्याच्यावर राहिला की सांगतो तुमचं बघा, दुसऱ्याचं बघू नका. फार सोपं आहे दुसऱ्याला दोष लावणं, दुसऱ्याला दगड मारणं सोपं आहे. दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. का दावीद एवढे आशीर्वाद मिळू शकला? का दावीद एवढे आणि प्रभूपासूनचे आशीर्वाद मिळू शकला? कारण त्याला आणि आपल्या जीवनातलं कमी पण ठाऊक होतं, म्हणून निर्दोष सापडा. लक्षात घ्या, दगड मारण्यासाठी, न्याय करण्यासाठी आम्ही आमचं जीवन जगू नये, तर प्रभू समोर आम्ही उभं राहण्यासाठी आमच्याकडे ते धैर्य असलं पाहिजे, ते मान वर करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून तर म्हटलं तो ज्यावेळेस येईल ना, त्यास कित्येक लोक आपलं तोंड लपवतील, डोंगराकडे पळतील, समुद्राकडे जातील आणि समुद्राला म्हणतील आम्हाला लपव, या कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला वाचव. का? कारण तुमचा दोष तुम्हाला त्याच्या समोर उभं राहू देणार नाही. मग जर तुमच्यामध्ये दोष आहे तर तुम्ही आशीर्वाद कसे मिळू शकणार आहात? प्रत्येक दोष काढून टाका. वाईट बोलणं असेल, व्यसन असेल, मारामारी करणं, व्यभिचार करणं, जारकर्म करणं, फसवणं, चर्चमध्ये अनुपस्थित असणं हा पण दोष आहे. सगळे आशीर्वाद पाहिजेत पण चर्चला जायला नको आहे. हा म्हणतो नाही तुम्ही घरून प्रार्थना करा. आणि काही लोक तर म्हणतात नाही मी ऑनलाईन असतो ना. दोघं किंवा तिघं माझ्या नावानं एकत्र जमते. आणि मला माहिती आहे ते ऑनलाईनचे लोक, जर तुम्ही बघा डोकंच फिरतं ते, अशा जांभा येत असते तिकडं. कुठंतरी घरामध्ये जायचं, एक मिक्सर चालू आहे, कुकर चालू आहे, ते ऑनलाईन. ही तुमची संगती, ही तुमची सहभागिता. आणि कोण म्हटलं तुम्हाला त्यातले आशीर्वाद मिळतील? इथं येऊन बसावं लागतं, प्रभूची वाणी ऐकावी लागते. असं लिहिलंय. ज्यास प्रभू बोलत होता त्या मोशेला म्हटलं सगळ्याला दर्शन मंडपाच्या दारामध्ये आणून ठेव. त्यास लोक थरथर कापत होते, प्रभू बोलत आहे. आणि तुम्ही बेडवरती पडून आरामशीर देवाचं वचन ऐकून म्हणता प्रभूची उपस्थिती आमच्यामध्ये, आणि मग प्रार्थना करता नाही आम्हाला तिथनं आशीर्वाद. ठीक आहे, तुम्ही लांब आहात, तुम्हाला जाता येत नाही चर्चला, मग तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून बेडवरती पडून आहात, तर तुम्हाला त्या आणि तुम्ही त्या ठिकाणात तसं आणि ऐकतात, तुम्हाला देव आशीर्वाद देईल. तुमची अवस्था तशी नाही. तसं मी काल साक्ष सांगितली. 55 मध्ये एक आंटी, जो 85 का 88 वर्षाच्या आंटी आहेत, आणि ती मीटिंग चालू होते, सगळं बेडवरती पडलेल्या होत्या, सगळं त्यांचं बॉडी पेन करत होते, त्यांना उठता पण येत नव्हतं. आणि तिथं मीटिंग चालू असताना मग शेवटची प्रार्थना सुरू झाली. त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितली बाई मी त्या चर्चची मेंबर आहे पण मला तिथं जाता येत नाही, लावून दे मला ते टी व्हीवरती. आणि मग ते फेसबुकला लाईव्ह ऐकला. शेवटी प्रभूनं मला तिथून दाखवलं होतं. बेडवरती पडून आहे आणि बॉडीमध्ये हालचाल करता येत नाही, पेन का पाठीत पेन आहे, डोक्यात पेन आहे, सगळ्या बॉडीमध्ये पेन आहे. आणि मग म्हटलं प्रभू तुम्हाला बरं करत आहे असं म्हटल्यावर ते म्हटलं जेव्हा तुम्ही शब्द टाकला एक आग माझ्यामध्ये आल्यासारखी झाली आणि माझं सगळं शरीर बरं त्यावेळेस झालं. का? कारण देव कुठेही काम करतो पण अवस्था पण महत्वाची आहे ना. कुठली अवस्था आहे? धडधाकट असताना तुम्हाला घरामध्ये बसून लक्षात ठेवा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाचं वचन ऐकताना निर्दोष सापडा. तुम्ही ऑनलाईन जरी पाहतात तर याचा अर्थ तुम्ही कसंही रेडिओ नाही थोडं ऐकू शकत, तुम्ही कसं नाही बसू शकत. बायबल सांगतो तो माझं उठणं बसणं, माझं बसणं जाणं. हे देवाला तेव्हाही माहिती होतं हे ऑनलाईन येतील आणि हे कसे बसतील आणि हे कसे निसतील आणि कसं सगळं काही फिरतील, सगळं प्रभूला माहिती आहे. हा, प्रत्येक वचन लिहून ठेवलं, त्याला माहिती आहे. या लोकांना किती पण सुविधा दिली ना, मी तर म्हणतो काही दिवसांनी अशी पण सुविधा येईल की तुम्ही झोपायचं आणि आपोआप ते तुमच्या मेमरीमध्ये जाईल, नाही का, जसं त्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होत असतं. हां, थोडे दिवसांनी ते पण होईल. तुम्ही झोपायचं ना वचन, हो आम्ही एन्जॉय केले, मेमरीमध्ये डाउनलोड झालं. अरे कसली समक्षता, तसली समक्षता नाही. पण प्रभू समोर निर्दोष सापडा, निर्दोष सापडा. देवाच्या घरात निर्दोष सापडा. परमेश्वर ज्यास तुमच्याकडे देवाच्या मंदिरात आलाय पण तिथं तो तुम्हाला पाहत आहे, असेच आशीर्वाद नाही मिळणार. तुमच्या गरजा खूप आहेत पण तुम्हाला बसलेलं पण तो पाहत आहे.
Amen. काय तुमची धारणा आहे, काय पावित्र्य तुमच्यामध्ये, काय शुद्धता आहे, गांभीर्य आहे का तुम्हाला देवाच्या बाबतीमध्ये. तर मी सगळे आशीर्वाद येशूमध्ये तुम्हाला ठेवलेले आहेत. Amen. याच्या अगोदर मी संदेष्टांच्या हातात आशीर्वाद दिलेले होते, मोशेच्या दिले, एलियाच्या दिले, सगळ्यांच्या दिले. त्यांनी तुम्हाला दुरुस्त नाही करू शकले, पण माझा येशू तुम्हाला 100% दुरुस्त करेल. मग तो म्हटला सगळे आशीर्वाद मी ख्रिस्ताच्या स्वाधीन केले. आणि ख्रिस्त काय सांगतो, निर्दोष असा. Amen. त्याची सूचना काय, निर्दोष असा. Hallelujah. देवाच्या घरात निर्दोष असा. देवाच्या घरामध्ये कधी दोषी सापडू नका, व्यवहारात कधी दोषी सापडू नका, वचनात कधी दोषी सापडू नका. प्रत्येक गोष्ट आणि तुम्हाला निर्दोषच त्या ठिकाणामध्ये राहावं लागेल. 4थं वचन वाचूया, 5वी गोष्ट. त्याप्रमाणे हा. आपण त्याच्या समक्षतेत आपण त्याच्या समक्षतेत पवित्र पवित्र व निर्दोष असावे, निर्दोष असावं. म्हणून त्यानं जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे, 4थं वचन, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे. हा. म्हणून त्यानं जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी हा. निवडून घेतले. जगाच्या स्थापनेपूर्वी त्यानं ख्रिस्ताबरोबर तुम्हाला निवडून. ख्रिस्तामध्ये, कोणामध्ये, ख्रिस्तामध्ये. अजून तुमचा जन्म पण नव्हता, हालेलुया. अजून जग पण अस्तित्वात नव्हतं. काही लोक म्हणतात जगाला स्थापित होऊन 7 अब्ज वर्ष, 8 अब्ज वर्ष, 4 अब्ज वर्ष. ठीक आहे, 4 अब्ज, 7 अब्ज, 10 अब्ज, किती अब्ज असेल. परंतु देवाचं वचन काय सांगतं माहिती का, तेवढ्या अब्ज वर्षापूर्वी आमेन. अजून तुम्ही माझे वडील, त्यांचे वडील, काहीच प्लॅनिंग कोणाकडे नाही. तेलोरे कोण आमक, आता त्या आदामाच्या काळात कुठले तेलोरे नामकेन तमके नाही का, हे आत्ता आले सगळी नावं प्रत्येकाला. पण तिकडं देवानं स्थापना करत असताना देवाची योजना काय होती की तुम्ही ख्रिस्ताबरोबर असावं. आमेन. कधी, जगाच्या स्थापनेपूर्वी. सूर्य चंद्र तारे अस्तित्वात येण्याच्या अगोदर देवानं इथं असणारा व्यक्ती मनोज तेलोरे, मी स्वतः, मी बाकी तुमचं नाही सांगत, माझ्या संबंधानं तो म्हटला की तू ख्रिस्तामध्ये सापडलं पाहिजे. आणि ख्रिस्तानं सांगितलं की तुला देवाचं काम करायचंय, नियोजन करायचंय, तुला प्रभूचं काम करायचं, देवाची योजना त्यावेळेस. आणि मग तो म्हटला तू माझ्यामध्ये, योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 7 वचन वाचा बरं. हा, योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 7 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिला. आता इथं वचन आम्ही वाचलं, काय वाचलं, इफिसचं 1 अध्याय 4 वचन. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावं. म्हणून त्यानं जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी. मग आम्ही कसं असावं देवानं कधी ठरवलंय, जगाच्या तुमची स्थापना नाही, जगाच्या स्थापने. तुम्ही कसं असावं हे देवानं तेव्हाच ठरवलंय. आमेन. तुम्ही म्हणाल नाही आता काळ बदलला, आता तसं चालत नाही. येशूचे शिष्य म्हटले नाही का, एवढं अवघड कुणाला पाळता येईल. पण तो म्हटला मानवाला कठीण आहे पण देवाला शक्य. मी बऱ्याच दिवस या गोष्टीचा विचार करत होतो की तो देवाला मानवाला कठीण आहे पण देवाला शक्य आहे. म्हटलं ह्याला म्हणायचं तरी काय नेमकं येशूला. मग हे वाचनाचा संदर्भ लागतो काय, ते तुम्हाला कठीण आहे पण मी जर तुमच्या बरोबर असलो तर तुम्हाला सहज शक्य आहे. आमेन. मी आहे ना तुमच्या बरोबर. मी कसं चालायचं, कसं बोलायचं, कसा विजय मिळवायचा. मग त्यानं डोंगरावरती ज्या परीक्षा सैतानानं त्याच्या घेतल्या त्या सगळ्या परीक्षेमध्ये तो विजय झाला. त्यानं दाखवलं असा विजय मिळवायचा. तो घेऊन येईल तुमच्या समोर, तो येईल वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आणि तुम्हाला मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करेल. पण जसं मी विजय मिळवला तसं तुम्ही विजय मिळवा. आणि देवाची योजना काय, तुम्ही ख्रिस्तामध्ये सापडावं. आणि आता येशू काय म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली. माझी वचनं तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल. आता सगळ्यात आमचं मेन गोष्ट कोणती आहे, आम्हाला काहीतरी पाहिजे. आज कशासाठी तुम्ही आला, पाहिजे म्हणून चाला ना. अहो इथं आरोग्याची सभा नसती ना, जाऊ द्या कशाला जायचंय, ऐकतोच की 12 महिने काहीतरी पाहिजे. आणि पाहिजेला नियम काय नियम आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने. तुम्ही येशूमध्ये राहिला. सगळे आशीर्वाद कोणामध्ये, ख्रिस्तामध्ये.
मग ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आहे तर राहायला कुणामध्ये पाहिजे? ख्रिस्तामध्ये. मग ख्रिस्तामध्ये राहिल्याचं चिन्ह काय? आम्ही म्हणतो नाही येशूमध्ये, मी येशूमध्ये म्हणजे काय? बघा मी चर्चमध्ये ना, मग मी येशूमध्ये आहे. मग ती कुबडी स्त्री पण चर्चमध्येच होती ना, तिच्यात भूत होतं का नाही? पेत्र पण येशूमध्येच होता ना, पण तलवार काढली का नाही? थोमा पण येशूमध्ये होता ना, म्हटलं का नाही मला कुशीमध्ये बोट घालू दे, हातामध्ये बोट घालू दे, होता ना तो येशूमध्ये. येशूमध्ये असल्याचं ते चिन्ह नाही, येशूच्या बरोबर चालता. एक जगातलं उदाहरण मी तुम्हाला देतो. काही वेळेस काही लोक तुमच्या बरोबर येतात, ते गप्पा मारतात, पण तुम्ही गप्पा मारताना ना त्यांना ते पसंत नसतं, पण उगीच हो हो म्हणत असतात बघा. आणि काही लोक हो पण म्हणत नाही, ते मत खोडून टाकतात, नाही असं नाही, असं नाही, असं नाही. पण जो मत न खोडता तसाच चाललेला असतो ना, तो नंतर जाऊन म्हणतो काय तर मूर्खासारखं बोलला. मग तो तुमच्या बरोबर होता ना, पण त्यावेळेस तो बोलला नाही. तसंच येशू बरोबर चालताना तुम्ही ऐकता, सगळं करता, पण आतमध्ये जो माणूस आहे ना, तो माणूस विरोधी मत नोंदवत असतो. पण एकदा तुम्ही ख्रिस्ता बरोबर राहिला, मग जगायचं उदाहरण. तो येशू बरोबर होता म्हणून त्याने ओळखलं, ह्याचं मत आहे ते मला पटलं. कोणाचं कुभांडानं घेतलं? चौपट परत. हे ख्रिस्तामध्ये राहिल्याचं लक्षण, हालेलुया. येशूमध्ये राहिल्याचं लक्षण. मग ते लक्षण काय? तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचनं तुम्हामध्ये राहिली. वचनं तुमच्यामध्ये. वचनं तुमच्यामध्ये असणं म्हणजे काय? बायबल पाठ करणं. किती वेळा बायबल वाचलं आणि मग आम्ही एवढ्या वेळा बायबल वाचलं, एवढं वचनं माझी पाठ आहे. अरे वचनामध्ये असणं म्हणजे वचन पाळणं. तू वचनामध्ये आहे म्हणजे वचन पाळतो, प्रत्येक आज्ञेचं पालन करतो, देवाचं वचन ऐकल्याबरोबर दुरुस्ती करतो. प्रॉब्लेम काय माहिती का आमचा? आम्ही त्याच्यामध्ये छाटणी करतो. मला हे येत नाही, मी हे पाळणार नाही. सोपं सोपं जे पाहिजे. वर्षी उड्या मारून करू का? दर रविवारी चर्चला जमतं, येतो, काही नाही प्रॉब्लेम. नाहीतरी घरी टाइम जात नाही, तिथे येऊन बसतो. कुठल्या तरी एका चर्चला मी गेलो होतो आणि गेल्यावर त्या व्यक्तीने मला त्यांचं हे अंकल, चर्च आमचं 10ला सुरू होतं आणि अंकल दर रविवारी 8ला येतात. मलाही उत्सुकता लागली, अंकल 8ला येऊन बसतात म्हणून. मी गेलो तिथं अंकलशी बोलायला लागलो. म्हटलं अंकल 8 वाजता येतं म्हणून कळलं. किती आवेश आहे म्हटलं तुमचे. नाही रे बाबा, घरात फॅन नाही, चर्चमध्ये फॅन आहे म्हणून 2 तास अगोदर येऊन बसतो. म्हणजे तिथं येण्यात पण काही विशेष नाही, तुम्ही आला कशासाठी? सुविधा घेण्यासाठी, नाही का? म्हणजे तुम्ही वचनात आहात का नाही हे समजणार तरी कसं? तुम्ही आला, संदेश ऐकला, आणि कित्येक लोक संदेश ऐकतात परंतु त्यांचं ऐकणं पण ते समजून घेणं नसतं. ज्याला समजलं आणि तो ते फॉलो करतो प्रियांनो. आणि म्हणून तोडला तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचने तुम्हामध्ये. सगळे आशीर्वाद कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. आणि ख्रिस्तामध्ये असल्यामुळं येशू म्हणतो माझ्याकडे आशीर्वाद आहे, तुम्हाला माझ्यामध्येच राहायला पाहिजे. मग आता माझ्यामध्ये राहायचं तर वचनात राहावं लागेल. किती साधं सोपं सांगितलं त्यानं, जास्त गुंता न करता. तो म्हटला तुम्ही माझ्यामध्ये असल्याचं चिन्ह काय? तुम्ही गीत गाता हे त्याचं चिन्ह नाही. तुम्ही जा की रस्त्यानं, पिक्चरचं गाणं लागलं तरी तोंडातनं आपोआप निघतं, आपोआप निघतं बरं का ते. चाल इथं तुम्ही चर्चमध्ये कमी नाचाल, पण तिथं पिक्चरच्या गाण्यावर बघा तुम्ही. काही लोकांना जर बघितलं तर ते चर्चमध्ये येशू आहे आणि तिथं नाही नाचायचं. या मंदिरामध्ये प्रभू आहे सगळ्यांनी, आणि बाहेर धिंगाणा. आणि तो आकाश माझं सिंहासन आणि पृथ्वी माझं पाय ठेवण्याचं ठिकाण. मग इथे तिथं त्याचा पाय पोचत नाही का? जगात कुठेही जातो त्याचा पाय तिथं पोचतो, कुठं पाय असू द्या. मग इथं नाही नाचायचं, तिथं नाही नाचायचं. हे जे तुमचा वार्तालाप, संघर्ष, बुद्धीमधला भ्रम, मनाच्या असणाऱ्या गोष्टी, या गोष्टीमध्ये तुम्ही अडकता आणि म्हणता प्रभू मधले आशीर्वाद आम्हाला पाहिजे. मग तो काय म्हटला? तुम्हाला त्याच्यासाठी माझ्या वचनामध्ये. मग ऐका, शास्त्री आणि परुषी ज्यास येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेत प्रवेश झाला त्यास येशूचे शिष्य जल्लोष करत होते, ओरडत होते, जयघोष करत होते. त्यास त्या शास्त्री पुरुषांना राग आला. ते काय म्हटले? यांना गप्प करा. मग येशूने त्यांना गप्प केलं का? ते म्हटले का अरे त्यांना जरा वाईट, जरा
ते गेल्यावर ओरडा. मी आहे, माझ्यासारखंच तुम्ही असलं पाहिजे. आमेन. तुम्ही वचनात आहात ना. मग येशू म्हटला ते गप्प राहिले तर धोंडेवर येशूनं स्पष्ट कल्पना करून टाकली, तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, मग इकडची तिकडची वचनं काढून असलं बायबल फिरवू शकत नाही. त्याच्यानं तुम्हाला आशीर्वाद कधीच मिळू शकत नाही. ऐका बरं का, फार सुंदर आहे. खरं तर रविवारी सांगायला पाहिजे, पण आता शुक्रवार आलं तर सगळे संदेश रविवार शुक्रवार एकसारखेच असतात, तेवढ्याच पावरचे असतात. ह्या दाविदाला तो म्हणतो मी दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभा करेल. का दाविदाच्या डेऱ्याला तो परत उभं करतो? याचं कारण हा दावीद कराच्या कोशासमोर नाचत असताना असं लिहिलं की तो आपली वस्त्र सुद्धा विसरला, इतका देहभान होऊन नाचायला लागला. कारण त्याला माहितीये देवाचं अंतकरण फक्त दाविदाला माहितीये. म्हणून दाविदा संबंधानं देव म्हणतो दावीद माझ्या हृदयासारखं. मनासारखा, म्हणजे माझं मन दाविदालाच फक्त माहित आहे, माझ्या मनात काय आहे. त्याच्या पत्नीला नाही माहिती. मिखल खिडकीतनं बघताना काय म्हणते, ती म्हणते त्याचं स्टेटस. बरेच लोक देवाच्या मंदिरात आल्यावर स्टेटस, हाताची घडी तोंडावर बोट. आपण कसं नाचायचं? आपण वयस्कर आहे, आपण बॉस आहे. अरे होस, राजा असताना नाचला. हालेलुया. हालेलुया. तुझं बॉस तुझ्या घरी, इथं तो बॉस आहे. हालेलुया. हे देवाचं वचन. मग त्यानं ऐका, ख्रिस्तामध्ये आशीर्वाद सांगतोय मी तुम्हाला. इकडे येशूनं सांगितलं हे गप्प बसले तर धोंडेवर. आता इकडं दावीद नाचून सगळं काही झाला आणि इथं असं लिहिलं तो गेला आणि त्यांच्या मुलांना त्याने आशीर्वाद दिले. असं लिहिलंय, त्यानं आशीर्वाद दिले मुलांना. कधी? नाचून झाला, वर्शिप केली, मग त्यांना आशीर्वाद दिले. आणि येशू काय म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचने तुम्हा. मग पुढं काय? तर तुम्ही जे काही तुम्हाला पाहिजे असेल, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते मागा. म्हणजे ते तुम्हाला कधी? वर्शिप केलं, कधी मिळेल? नाचल्यावर. आणि ख्रिस्तामध्ये का राहायचं? इफिसकराच्या पत्रात सांगितलं सगळे आशीर्वाद कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. आणि ख्रिस्तामध्ये आता ख्रिस्त काय सांगतो? वचनात राहा. आमेन. ख्रिस्तामध्ये राहायचं म्हणजे लोकांनी ख्रिस्तात राहण्याला वेगळं. आम्ही चर्चला जातो, जाऊन झोपता हो. प्रार्थनेच्या गप्पा मारणारे परिवार मी बघितले. आमच्या घरी प्रार्थनेला या, आणि मी चालू केलं निवांत झोपलेले असतात. मी म्हणतो चांगले चांगले उठतात, हे कसे काय झोपतात? आणि तसेही लोक आहेत, त्यांना काही वचनाचं गांभीर्य. त्यांना काय वाटतं माहिती का, तिथं कुणीतरी यावं, वटवट करावी, थेलो रे पास्टर यावे, घरात संदेश द्यावा. अरे संदेश देऊन उपयोग काय? वचनात आहे का? हालेलुया. परमेश्वर ज्यास बोलत असतो, असं लिहिलं देव आपल्या संदेश त्याच्या मुखाच्या द्वारे बोलत असतो. आमेन. तुमच्या लक्षात आहे का? इथं जे बोलतोय ना, हे काय माझं भाषण नाहीये, हे परमेश्वराचं बोलणं आहे. हे परमेश्वराचं बोलणं आहे, आणि ते तुम्हाला तितकं गांभीर्यानं ऐकलं पाहिजे. मग ते ऐकत असताना ज्यावेळेस तुम्ही सगळं ऐकता, आतमध्ये घेता, वचन आतमध्ये घेता, म्हणजे कोणाला आतमध्ये घेता? ख्रिस्त. आता ख्रिस्ताला वचनाला आत घेतल्यावर तो म्हणतो आता काय पण मागा. आमेन. काय म्हणलं? आता पाहिजे ते मागा. जे जे काय लिहिले, जे काही तुम्हाला पाहिजे असेल, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता तुम्ही वचन आतमध्ये घेतलं आणि मागायला सुरुवात केली. तो म्हणतो आता जे जे पाहिजे ते सगळं मी तुम्हाला देईन. इतकं सोपं आहे. आमेन. तुम्हाला काय वाटलं नुसतं गेलं तिथं डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली, काय यांची धडपड असते, या ना ठेवा डोक्यावर हात, ठेवा डोक्यावर हात, ठेवा डोक्यावर हात. अरे डोक्यावर हात ठेवून जर तुम्ही आशीर्वाद मिळायला लागले असते तर जगामध्ये मी तर पहिल्यांदा तिकीट लावलं असतं. लवकर पाहिजे तर 50,000 1,00,000 द्या, आम्हाला चर्च बांधायची. द्या 1,00,000 तुमच्यासाठी. इकडं आल्याबरोबर डोक्यावर हात ठेवलं नाही हो. अंधश्रद्धेमध्ये राहू नका, आपल्या मनाचा भ्रम करून घेऊ नका. सोपा मार्ग आशीर्वाद मिळवण्याचा एकच आहे, त्याचं वचन स्वीकारणं. आमेन. माझा प्रभू अभिवचन देतो, जर ख्रिस्तामध्ये राहिला तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, आता पुढे येत असताना एकच प्रार्थना करायची, प्रभू माझ्यामध्ये ये, तुझं वचन माझ्यामध्ये पाठव. आमेन. आणि ज्या दिवशी प्रभूचं वचन आपल्यामध्ये येईल त्यास तुम्ही पहिल्यासारखं राहणार नाही. प्रभूनं सगळे आशीर्वाद येशूमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया.
ज्यांना पण प्रार्थनेची गरज आहे ते सगळे पुढे येतील. ज्यांना पण प्रार्थनेची गरज आहे सगळेजण पुढे या, एक साथ पुढे या. आभार मानतो कारण तू आमच्यामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये सगळे आशीर्वाद आहेत आणि हे अनुभव तुझे लोक जे दुरून या ठिकाणात आलेले आहेत, परंतु जाताना एक अभिवचन घेऊन ते चाललेले आहेत. देणारा उत्तम दाता आमच्या बरोबर आहे. बाबा शिंदे यांच्यासाठी मागत आहोत, त्यांच्या पतीला व्यसनातून बाहेर काढ प्रभूजी. मीनाक्षीसाठी प्रार्थना करत आहोत. जे काही पासपोर्टचं अडकण आहे ते अडकण येऊ नये यासाठी त्यांच्या मार्गातलं सगळं अडकण दूर कर. योगेश मेत्रे यांच्यासाठी मागत आहोत. शेताचे पैसे त्यांना लवकरात लवकर मिळून जातो. शीतल थोरात यांचं तुटलेलं कुटुंब पुन्हा एकदा जोडलं जावं. हिंदू घोडेराव त्यांच्या सर्व समस्या सुटले. भारती गायकवाड यांच्या देखील समस्या त्या सुटल्या जाते. विला जाधव यांच्या देखील सगळ्या अडचणी दूर कर. आणि प्रभू या ठिकाणामध्ये जे लोक ऑनलाईन आहेत त्यांचे आजारपण, व्याधिविकार, कौटुंबिक प्रश्न या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढून साक्षी ठेवा. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.